नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. स्वर्गीय रणजित निंबाळकर खून प्रकरणामध्ये एक जामीन नुकताच पार पडला. गौतम काकडे यांच्या नोकराला हा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने दिला. मात्र त्यानंतर लोकांनी कमेंटमध्ये आपल्या संतप्त भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर बघूयात की लोकांचं यावरती काय म्हणणं आहे. पैशांचा खेळ आहे या जगात, कोण केला तरी सुटतील असे माहीत होतं. माझे सर गेले, भेटायचं राहून गेलं, मिस यू सर. आठवण या शर्यतीत तुमचीच राहील. सर, राजकारण आणि पैसा यापुढे काही चालणार नाही. सरांना न्याय भेटणार नाही. हेच चालणार, फक्त तारीख, बाकी काही होणार नाही. बैलगाडा क्षेत्रातील युट्यूबर लोकांनी या प्रकरणात बोलणं टाळलं. खरं तर ही शर्मेची बाब आहे, पण आपण सत्याचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल धन्यवाद. यापुढे एकही गाण सुद्धा नकामा नाही. सर, माहिती छान दिली. तुम्ही खरं जिथे पैसा लागणार आहे आणि राजकीय दबाव राहणार आहे, या दोघांच्या भावना सुटका नाही झाली पाहिजे. एवढं झालं तर न्याय मिळेल सरांना. खरंच वाईट केलं या लोकांनी. या प्रकरणावर रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार हे का बोलत नाहीत? हे तिन्ही बीडला जातात आणि शेजारच्या गावात गेले नाहीत. झालं गेलं, जाऊ द्या. 50-60 लाख ताईला देऊन विषय मिटवून घ्या. काय झालं तरी आपल्या सरांचा जीव वापस येणार नाही. का नाही, त्या मुलीचा विचार तरी करावा. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या लोकांनी या जामिनावरती प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.